नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल म्हणजेच 2 मे 2026 रोजी 12वीच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट 12वीचा निकाल लागलेला आहे. ज्यांना चांगले मार्क्स पडलेले आहेत अशा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन. पण काही विद्यार्थी आहेत ज्यांना वाटते की आम्हाला कमी मार्क्स पडलेले आहेत. त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे. आपण काय करू शकतो? तर आपल्याला रिचेकसाठी पेपर पाठवता येतो. रिचेकसाठी पेपर आपण कशाप्रकारे पाठवता येतो? तर इथं आहे बघा. गुण पडताळणीसाठी व उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी रविवार दिनांक 3/5/2026 ते रविवार दिनांक 17/5/2026 पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल. 3 तारखेपासून 15 तारखेपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. आपल्याला अर्ज करता येतो. मग कशा प्रकारे अर्ज करायचा आहे? तर फेब्रुवारी-मार्च 2026च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12वी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या 5 दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. तर आपण कशा प्रकारे करणार पहा. तर ऍक्च्युली आपल्याला इथं विद्यार्थी आपण maha.sscboard.in ह्या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला खाली स्टुडंट लॉग इन दिसेल. त्या स्टुडंट लॉग इन वरती जायचं आहे. स्टुडंट लॉग इन वरती गेल्यानंतर आपल्याला इथं गुणांची पडताळणी उत्तरपत्रिकेचे छायाप्रत उत्तरपुस्तिकेचे पुनर्मूल्यांकन यावरती टॅप करून आपल्याला गुणांची पडताळणी SSC गुणांची पडताळणी HSC मध्ये लॉग इन करायचं आहे. आणि तिथं गेल्यानंतर आपला सीट नंबर पण अजून रजिस्ट्रेशन केलं नसेल तर आपल्याला रजिस्ट्रेशन वरती टॅप करायचं आहे. रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. सीट नंबर लागेल, आईचं नाव लागेल आणि सबमिट नेक्स्ट करा. आणि आपल्याला ज्या ज्या विषयाचा छायांकित प्रत मागवायची असेल तर पहिले छायांकित प्रत मागवावी लागेल. मागवल्यानंतर आपल्याला जर वाटत असेल की माझे मार्क्स वाढतायत, आपल्याला वाटून नाही तर जे आपल्या शिक्षक आहेत, संबंधित शिक्षक आहेत, त्यांच्याकडून आपल्याला लिहून घ्यावं लागेल की इथे या विद्यार्थ्यांचे मार्क वाढतायत. मग आपल्याला जे आहे रिचेकसाठी टाकता येतं. त्याची जी फीस आहे आपल्याला फीस भरून मग रिचेकसाठी टाकता येतं. धन्यवाद.